तुम्ही करताय ते फार चांगलं करताय, करत राहा, धडा शिकवा अशी विनंती मला भाजपच्या नेत्याने केली आहे. हे नेते कोण आहेत ते समजून घ्या. हे विधान आहे आमदार हितेंद्र ठाकूर यांचं. आज सकाळी विनोद तावडेंना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून घेरण्यात आलं. विरारच्या विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे हे पैसे वाटण्यासाठी आले होते असे आरोप करण्यात आले. या दरम्यान स्वतः हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर हे उपस्थित होते. झालेला सगळा राडा आणि त्यातनं विनोद तावडे या राष्ट्रीय पदापर्यंत पोहोचलेल्या नेत्याचं झालेलं राजकीय नुकसान, या प्रकरणानंतर तावडेंना अडकवणारा मास्टरमाइंड कोण अशा चर्चा सुरू झाल्यात. या चर्चेतनं नेमकं कोणाकडे बोट दाखवलं जातंय आणि महायुती या एका प्रकरणानं निवडणुकीच्या तोंडावरती नेमकी किती आणि कशी डॅमेज झालीये पाहूयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सुरुवात करूयात ती प्रकरण नेमकं काय घडलं इथपासून. तर विरार पूर्वला असणाऱ्या विवांता हॉटेलमध्ये भाजपचे नालासोपाऱ्याचे उमेदवार राजेन नाईक, त्यांचे कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी, अनेक महिला कार्यकर्त्या आणि स्वतः भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे उपस्थित होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत मीटिंग असल्याचं सांगण्यात येत होतं. याच काळात बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तिथं जमा झाले आणि विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले. काही वेळातच स्वतः हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर हे सुद्धा हॉटेलमध्ये पोहोचले. भवियाच्या कार्यकर्त्यांकडून तावडेंना चांगलंच घेरण्यात आलं. तर क्षितिज ठाकूर यांनी पैशाने भरलेली बॅग माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर दाखवायला सुरुवात केली. सोबतच तिथे एक डायरी सापडल्याचा दावा सुद्धा हितेंद्र ठाकूर यांनी केला, ज्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावांपुढे 300, 500 असे आकडे लिहिण्यात आले होते. 3 लाख, 5 लाख अशा पद्धतीने संबंधित पदाधिकाऱ्यांना पैसे वाटप सुरू असल्याचे आरोप हितेंद्र ठाकूरांनी केले. याच दरम्यान तिथं हॉटेलमध्ये जोरदार राडा झाला. भाजपचे उमेदवार असणारे राजन नाईक यांना दरम्यानच्या काळात मारहाण सुद्धा करण्यात आली. बरं, ही सगळी राडेबाजी शांत झाल्यानंतर विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतील असं सांगण्यात यायला लागलं. त्याप्रमाणे हे नेते सुद्धा एकत्रितपणे पत्रकार परिषदेसाठी बसले होते खरे, पण आचारसंहितेच्या काळात अशा प्रकारे पत्रकार परिषद घेता येणार नाही असं सांगून प्रशासनाने त्यांना परवानगी दिली नाही. त्यानंतर विनोद तावडे हे हितेंद्र ठाकूर यांच्या गाडीतूनच हॉटेलमधनं बाहेर पडले. आता या घटनाक्रमात हितेंद्र ठाकूर यांनी केलेलं विधान महत्वाचं ठरतं. सुरुवातीला माध्यमांसोबत बोलताना हितेंद्र ठाकूर असं म्हणाले की मला भाजपवाल्यांनी सांगितलंय की 5 करोड रुपये घेऊन विनोद तावडे हे येत आहेत. मला वाटलं राष्ट्रीय नेते इतकं लहान काम करणार नाहीत, पण इकडे आल्यावर बघितलं पैशांचं वाटप सुरू होतं. त्यांचे कार्यकर्ते सुद्धा इथे आहेत. आता ते लपून बायकांच्या गराड्यात बसलेत. त्यानंतर देखील हितेंद्र ठाकूर अजून एक वाक्य म्हणाले. NDTV मराठी सोबत बोलताना ते म्हणाले की भाजपच्या नेत्यांनी मला सांगितलं की तुम्ही जे करताय ते फार चांगलं करताय, ते करत राहा, धडा शिकवा अशी विनंती मला भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं केलेली आहे. आता ते नेते कोण आहेत ते समजून घ्या. या संपूर्ण राड्यात भाजपचे राष्ट्रीय महासचिव असणारे विनोद तावडे हे डॅमेज झाले. पण हे होत असताना हितेंद्र ठाकूर यांचं विधान तावडेंना अडकवणारा भाजपचा मास्टरमाइंड कोण याची चर्चा घडवणारा ठरला. पहिल्यांदा ठाकूर म्हणाले मला भाजपवाल्यांनी सांगितलंय की तावडे 5 करोड रुपये घेऊन येतात, आणि दुसऱ्यांदा ठाकूर म्हणाले की भाजपच्या नेत्यांनी मला सांगितलंय की तुम्ही जे करताय ते फार चांगलं करताय, हे करत राहा, धडा शिकवा अशी विनंती मला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे आणि हे नेते कोण हे समजून घ्या. आता या प्रकरणानंतर लगेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत हाच मुद्दा छेडला. विनोद तावडे हा एक बहुजन चेहरा आहे. भविष्यात तो आपल्याला जड जाईल म्हणून त्यांना पकडून देण्यात आले. त्यासाठी भाजपमध्येच अंतर्गत कारस्थान रचलं गेलं. गृह विभागाला याची जास्त माहिती आहे. याशिवाय विनोद तावडेंवर गृह विभागाकडून पाळत ठेवण्यात आली होती असे आरोप सुद्धा संजय राऊतांनी केले. अर्थात ना हितेंद्र ठाकूर ना संजय राऊत या नेत्यांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नसलं तरी भाजपचा बडा नेता ते भाजपवाल्यांनी स्टीप दिली हे आरोप विनोद तावडेंचा अंतर्गत राजकारणातनं बळी गेल्याचं सांगणारे ठरताना दिसतात. आता मुद्दा येतो तो म्हणजे विनोद तावडे हे इतकं मोठं नाव असताना त्यांची गेम करू शकेल असा बडा नेता कोण? कारण कोणताही भाजपचा साधा नेता, आमदार, खासदार किंवा एखादा मंत्री सुद्धा अमित शहांच्या गुडबुक मध्ये असणाऱ्या, सध्या राष्ट्रीय पातळीवर इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या नेत्याच्या विरोधात जाऊन काही करू शकणार नाही. खरं तर काही दिवसांपूर्वीच विनोद तावडेंनी राज्यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश प्रमाणे प्रयोग होऊ शकतात असं विधान केलेलं. राजकीय आणि सामाजिक समीकरण पाहून मुख्यमंत्री कोण होईल
याचा निर्णय वरिष्ठांकडून घेतला जाईल असंही त्यांनी म्हटलं होतं। या विधानानंतर भाजप नवा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी देईल। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर तावडे हे मराठा चेहरा असल्यानं त्यांना सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी समोर केलं जाईल अशा चर्चा झडल्या। यातनच मग तावडेंना रंगेहात अडकवण्याची खेळी खेळण्यात आली का असे प्रश्न विचारले जात आहेत। राष्ट्रीय पदावर पोहोचलेला नेता एका मतदारसंघात एका विभागात हस्तक्षेप करत फिरतो हे परसेप्शनच तावडेंच्या राजकारणासाठी डॅमेज करणारं ठरणार आहे असं आपल्याला म्हणता येतं। पण या प्रकरणामुळे एकटे विनोद तावडे डॅमेज झालेत का तर नाही, यातनं भाजप मोठ्या प्रमाणात डॅमेज झाली आहे असं म्हणता येतं। नेमकं कसं तर पहिला मुद्दा, मतदानाच्या आदल्या दिवशी मतदानाच्या तोंडावर भाजप अंतर्गत मतभेदात अडकलेली आहे हे परसेप्शन समोर आलं। उद्या मतदान होतंय, भाजपचं केडर गेल्या 10 वर्षात एकट्या फडणवीसांनी बांधलं असलं तरी जुना मुंडे गट, जुना गडकरी गट, जुना महाजन गट असे पोटभेद भाजप अंतर्गत आहेत। गडकरी सुरुवातीच्या काळात प्रचारापासून दूर राहिल्याच्या चर्चा झाल्या, तर पंकजा मुंडेंचं भाजपनं गेल्या 5 वर्षात योग्य ते पुनर्वसन न केल्याच्या तक्रारी होत्या। पूनम महाजन सुद्धा काही दिवसांपासून सक्रियपणे मुलाखती देऊ लागल्या, ज्यामध्ये त्या उद्धव ठाकरेंचं कौतुक करताना दिसतात। अर्थात अंतर्गत राजकारणाच्या या फक्त चर्चा होत होत्या। या प्रकरणामुळे आता भाजपचं अंतर्गत राजकारण विकोपालाच गेलंय अशा चर्चा पुन्हा चालू झाल्या। पर्यायानं भाजप ही स्थिर सरकार देऊ शकणार नाही हे परसेप्शन मतदानाच्या आदल्या दिवशी लोकांमध्ये तयार होताना दिसून येते। दुसरा मुद्दा, मराठा बहुजन राजकारणाला गोवलं गेल्याची टीका। या राड्या दरम्यान एक मराठा लाख मराठा अशी घोषणा सुद्धा हितेंद्र ठाकूर यांनी दिल्याचं बोललं गेलं। संजय राऊतांनी सुद्धा बहुजन नेत्याला अडकवलं जातंय असं विधान केलं। अर्थात विनोद तावडे अडकले की त्यांना अडकवलं गेलं हा तपासाचा भाग असेल, पण निवडणुकीच्या तोंडावर मराठा नेत्याला अडकवण्याचे प्रयत्न भाजप नेत्यांनीच केले असा आरोप होताना दिसतोय। आता यानंतर येतो तिसरा मुद्दा, जो भाजपला डॅमेज करतोय तो म्हणजे पैसे वाटण्याचं नरेटिव्ह हे भाजपला अडचणीत आणू शकतं। राज्यात सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी पैसे वाटपाचे आरोप करण्यात येत आहेत। काही दिवसांपूर्वी पुणे चेकपोस्टवर सापडलेली 5 कोटींची कॅश शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांची असल्याचे आरोप करण्यात आले। संभाजीनगरला शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांकडे 2 कोटी रुपये असल्याचे आरोप अंबादास दानवेंनी केले, तर 2-3 दिवसांपूर्वी नाशिक मधल्या एका हॉटेलात 5 कोटी रुपये सापडल्याची बातमी आली होती। एका बाजूला थेटपणे उद्धव ठाकरेंची तपासणी ही प्रशासनाकडून करण्यात आली, त्यानंतर माध्यमांमध्ये ठाकरेंना सहानुभूतीही जाणवायला लागली। लगेचच 1-2 दिवसात महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या बॅगा सुद्धा चेक होऊ लागल्या। अर्थात या राजकारणामध्ये कुठेतरी पराभव दिसतोय म्हणून पैशांचा वापर चालू झालाय। विरोधकांवर बळाचा वापर करताना प्रशासन पुढे आणलं जातंय, पैसे वाटण्यासाठी प्रशासनाचा वापर केला जातोय हे परसेप्शन पुढे येते। काही दिवसांपूर्वी स्वतः शरद पवारांनी सुद्धा पोलिसांच्या गाडीमधून पैसे वाटले जात आहेत असा आरोप केला होता। भाजप आणि पैसे वाटण्याचे आरोप या गोष्टी आपोआपच नैतिकतेच्या फॅक्टरवर भाजप आणि महायुतीला अडचणीत आणणाऱ्या ठरू शकतात। तुम्हाला काय वाटतं? विनोद तावडेंवर झालेले हे आरोप आणि हितेंद्र ठाकूर यांनी भाजपच्या नेत्याने स्टीप दिल्याचं केलेलं विधान हे कोणत्या दिशेने बोट दाखवणारं दिसतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।